नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की MST-CET ॲडमिशन 2024 संदर्भात पाहू शकता। बघा MST-CETच्या संदर्भात अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार आहे। आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। जोपर्यंत तुमचं MST-CETला म्हणजे ज्यापर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार आहे। सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। तर बघा MST-CET संदर्भातची आनंदाची बातमी काय, गुड न्यूज काय, ऑफिशियली या ठिकाणी CET सेलतर्फे आलेली अपडेट आहे, तर ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, स्टेट एंट्रान्स टेस्ट सेल आहे। स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल म्हणजे CET सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर BE BTECचे ऑलरेडी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत। आता रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा पुढे आपल्याला काय पाहायला मिळते। तर बघा अगोदर जर आपण या ठिकाणी पाहिलं 14 जुलैपासून तुमचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत। ते ह्या ठिकाणी 24 जुलैला संपणार होते। ठीक आहे, 24 जुलैला संपणार होते, परंतु त्यामध्ये बघा डेट जी आहे ती वाढवण्यात आली आहे। 28 तारखेपर्यंत डेट या ठिकाणी वाढवण्यात आली आहे। सर्वात मोठी गुड न्यूज सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे की ही जी काही डेट आहे ती वाढवण्यात आली आहे। 28 तारखेपर्यंत तुम्हाला आता या ठिकाणी जे काही अर्ज आहेत ते तुम्हाला करता येणार आहेत। 28 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज जे आहेत ते भरता येणार आहेत ऑनलाईन पद्धतीने। आणि त्यासोबतच आपण पुढे जर पाहिलं तर 29 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचे जे काही व्हेरिफिकेशन आहे ते तुम्हाला करता येणार आहे। जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी निवडली असेल तर तुम्हाला जवळच्या FC सेंटरला जाऊन तुमचं फिजिकल स्क्रुटिनी करायचं असेल। जर तुम्ही ई स्क्रुटिनी निवडली असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने स्क्रुटिनी त्या ठिकाणी करावी लागणार आहे। तर बघा 29 तारखेपर्यंतची तुम्हाला आता मुदत आहे। त्यानंतर जर तुम्ही अर्ज भरला म्हणजेच 28 नंतर अर्ज भरला, ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन केलं तर तुमचा अर्ज नॉन कॅपसाठी असणार आहे। कॅपसाठी तो पकडला जाणार नाही। आणि त्याचबरोबर जर तुम्ही 29 नंतर त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलं 29 तारखेनंतर तर ते देखील तुमचं नॉन कॅपसाठी असणार आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची गुड न्यूज या ठिकाणी होती MST-CETच्या BE BTECच्या ॲडमिशन संदर्भात। ह्या ठिकाणी जी काही डेट आहे ती वाढवण्यात आलेली आहे 28 तारखेपर्यंत आणि व्हेरिफिकेशन 29 तारखेपर्यंत आता वाढवण्यात आलेलं आहे। सर्वात मोठी गुड न्यूज या ठिकाणी होती। जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा। आणि जर तुम्ही अर्ज केलेला असेल MST-CETचा तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवा। ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवायचे। त्यानंतर बघा पुढे आता आपण बी फार्मसी आणि डी फार्मसीसाठी पाहूया। बघा डी फार्मसी आणि बी फार्मसाठी तर बघा बी फार्म आणि डी फार्मसाठी अजूनही रजिस्ट्रेशन जे आहेत ते सुरू झालेले नाही आहेत आणि लवकरच रजिस्ट्रेशन जे आहेत येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये तुमचे बी फार्म आणि डी फार्मचे देखील रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत। तुम्हाला बी फार्म आणि डी फार्मला रजिस्ट्रेशन करायचे आहे तर जर करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये बी फार्म किंवा डी फार्म लिहून पाठवायचे आहे। अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।